नमस्कार. उत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या दिवशी म्हणजे 29 नोव्हेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 29 नोव्हेंबर 1935 रोजी कॅप्टन गुरबचन सिंह सलारिया यांचा जन्म पंजाबच्या जगराव जिल्ह्यात झाला. 1957 मध्ये त्यांना गोरखा रायफल्स या पायदळ रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आलं. कॅप्टन सलारिया हे संयुक्त राष्ट्रांच्या काँगो मिशनमध्ये तैनात असलेल्या भारतीय शांतता सेनेचा भाग होते. 5 डिसेंबर 1961 रोजी मोहिमेदरम्यान एक गोरखा रायफल्सच्या 3ऱ्या बटालियनला रस्त्यातील अडथळे दूर करण्याचं काम देण्यात आलं. या अडथळ्यांमुळे एलिझाबेथ विले या विमानतळावर ये-जा करणं शक्य नव्हतं. या रोड ब्लॉक्स भोवती 150 कटका बंडखोरांकडून हल्ला करण्यात आला. कॅप्टन सलारिया यांनी आपल्या साथीदारांसह बंडखोरांचा सामना केला आणि आपल्याकडे असलेल्या कुकरीचा हल्ला करत तब्बल 40 बंडखोरांना ठार केलं. हे पाहून बाकीचे बंडखोर पळून गेले. मात्र यावेळी बंडखोरांनी झाडलेल्या 2 गोळ्या सलारिया यांना लागल्या. विजय तर मिळालाच, पण भारत मातेच्या एका सुपुत्राचा बळी गेला. कॅप्टन गुरबचन सिंह सलारिया यांच्या या विलक्षण शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. 29 नोव्हेंबर 1989 रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर पंतप्रधानाचा राजीनामा दिला. ही निवडणूक भारतीय राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. त्यांच्या कार्यकाळात बोफोर्स घोटाळ्यासारख्या वादांमुळे त्यांची प्रतिमा खराब झाली होती. 1986च्या बोफोर्स करारातील भ्रष्टाचार आणि दलाली 1987 मध्ये स्वीडिश रेडिओने उघडकीस आणली होती. या करारासाठी स्वीडिश कंपनीने भारतीय नेते आणि संरक्षण मंत्रालयाला 60 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप होता. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर 1989च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं नाही. त्यामुळे राजीव गांधी यांचं सरकार सत्तेतून बाहेर फेकलं गेलं. 29 नोव्हेंबर 2008 रोजी नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि सुरक्षा दलांनी त्यांच्या अदम्य धैर्याने आणि बलिदानाने मुंबईला दहशतवाद्याच्या तावडीतून मुक्त केलं. 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक प्रमुख ठिकाणी हल्ले केले आणि 166 निष्पाप लोकांचा बळी घेतला. या हल्ल्यांमध्ये शेकडो जण जखमी झाले. 3 दिवस चाललेल्या या ऑपरेशनमध्ये NSG कमांडो आणि सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा सामना केला आणि अखेर 29 नोव्हेंबर रोजी मुंबईला सुरक्षित घोषित केलं. या ऑपरेशनमध्ये मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि ASI तुकाराम ओंबळे यांच्यासह अनेक शूर जवानांनी आपले प्राण गमावले. 29 नोव्हेंबर 1970 रोजी 100% ग्रामीण विद्युतीकरणाचं लक्ष्य साध्य करणारं हरियाणा हे भारतातील पहिलं राज्य बनलं. 1966 मध्ये पंजाब पासून वेगळे झालेल्या हरियाणामध्ये ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्यात आलं. राज्य सरकारनं सर्व गावांचं विद्युतीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं आणि हे लक्ष्य गाठण्यात ते यशस्वी झाले. राज्य सरकारने प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याची प्रभावी योजना केली. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन आणि इतर शेतीच्या कामांसाठी वीज सुविधा मिळू लागल्या. या यशाने हरियाणा हे केवळ एक अग्रगण्य कृषी राज्य म्हणून प्रस्थापित केलं नाही, तर ग्रामीण भागातील सामाजिक आणि आर्थिक प्रगतीलाही हातभार लावला. या उपक्रमाने हरियाणाला औद्योगिक आणि कृषी उत्पादनात नवा आयाम दिला. हरियाणाचं हे यश त्यावेळी भारतातील इतर राज्यांसाठी प्रेरणादायी ठरलं आणि ग्रामीण विद्युतीकरणाला राष्ट्रीय प्राधान्य म्हणून स्थापित करण्यात मदत झाली. तर हे होते आजचे दिनविशेष. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी उत्तम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.